एसटीच्या तिकिटामध्ये राज्य शासनाच्या वतीनं दरवाढ करण्यात आली नाही, याचा निषेध जो आहे तो ठाकरे गटाच्या वतीनं केला जातो। राज्यभरामध्ये ठिकठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। सोलापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकासमोर ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येनं जमलेले आहेत आणि चक्काजाम आंदोलन जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। कार्यकर्त्यांच्या वतीनं शासनाच्या विरोधात घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ठाकरे गटाचे शहर प्रमुख अजय दासरे आपल्या सोबत आहेत। आता काय नेमकी भूमिका आहे आणि आंदोलन करताय तुम्ही? 16% दरवाढ एसटी भाडेवाढ त्यांनी जे केलेला आहे तो अन्यायकारक आहे, लोकांची फसवणूक आहे। ज्या ज्या गोष्टी त्यांनी निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं अमुक करू तमुक करू, आता त्याच्या विरोधात त्यांनी काम सुरू केलेलं आहे। या एसटी जे दरवाढ झालेले आहेत त्याच्या विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे। त्यासाठी आम्ही या एसटीच्या बसेसना आम्ही इथं थांबवलेलं आहे। त्यांच्या विरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी या राज्य सरकारच्या विरुद्ध, राज्य सरकारमध्ये जे जे घटक आहेत त्या घटक पक्षांच्या विरुद्ध आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतोय। जिल्हा प्रमुख गणेश वानकर देखील आपल्यासोबत। दादा, जिल्हाभरामध्ये राज्यभरामध्ये आंदोलनं होत आहेत, काय नेमकी शिवसेनेची भूमिका? हे बघा, जनतेमध्ये पूर्ण नाराजी आहे। एक प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी मोफत प्रवास केला होता आणि विद्यार्थ्यांना केला होता, त्याचं जे होणारं नुकसान आहे हे भाडेवाढीतनं भरून घेत आहेत। ते खाजगीकरणामुळे अप्रशिक्षित असे तिथं ड्रायव्हर आलेले आहेत, जीवन धोक्यात आहे त्या प्रवाशांचं। आणि अनेक जे बसेस आहेत ते नवीन घेणं गरजेचं आहे। 10 वर्ष झालेले आहेत, 10 किलोमीटर त्यांचं रनिंग झालेलं आहेत। RTOच्या नियमाप्रमाणे 10 वर्ष 15 वर्ष झाल्यानंतर त्या बसेस स्क्रॅप करायला पाहिजे, नवीन बसेस घ्यायला पाहिजे। आणि बसेस खरेदी करायचे जे अधिकार आहेत ते एसटी महामंडळाकडून काढून घेऊन संबंधित मंत्र्यांकडे वगैरे ते गेलेलं आहे। याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार होत आहे आणि नागरिकांमध्ये जे भाडेवाढ हे पूर्णपणे त्यांना मान्य नाही आहे। ताबडतोब हे रद्द केलं पाहिजे अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं मागणी आहे। धाराशिव देखील आपल्यासोबत। दादा, काय नेमकी भूमिका आहे? तुम्ही चक्काजाम आंदोलन केलं। सरकारनं सत्तेवर यायच्या आधी मोठमोठी गाजरांची आश्वासनं दाखवली, परंतु प्रत्यक्षात घडते उलटं। हे मोहम्मद तुगलकाचा कारभार आहे असं सर्वसामान्य जनता समजत आहे। त्यामुळे शिवसेना या ठिकाणी रस्त्यावर आहे। या ठिकाणी बघितलं तर स्थानकांची दुरावस्था आहे, स्वच्छतागृह नीट नाहीत, एसट्या गळक्यात, वरून खिडक्या तुटक्यात। अशा स्थितीत एसटी महामंडळाचा कारभार सुधारण्यावर जी यांनी दरवाढ लागू केली आहे ती सर्वसामान्य जनतेवर अन्यायकारक असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरली आहे। एसटीची अवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणात खराब झालेली आहे, दुरावस्था जी आहे ती एसटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मात्र अशा असताना देखील सरकारतर्फे जे आहे ते एसटीची दरवाढ केली जाते आणि त्याचाच निषेध जो आहे तो या ठिकाणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं केला जातो। आणि सोलापूरच्या या मध्यवर्ती बस स्थानकाच्या समोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं गाड्या ज्या आहेत एसटी बसेस जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने रस्त्यावरती लागलेला पाहायला मिळतं आणि ठाकरे गटाच्या वतीने निषेध जो आहे तो या ठिकाणी नोंदवताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।